वेलकम टू द अनदर व्लॉग ऑफ प्राजके व्लॉग्स. तर काहीच म्हणूची आता हळद असणार आहे आणि हळदीसाठी नवरदेवाकडून नवरदेवाची उष्टी हळद घेऊन त्याची आत्या आलेली आहे. आपल्याकडे महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये नवरदेवाची उष्टी हळद नवरीला लागली जाते. तर आता आपण पाहूयात की ती कशा पद्धतीने ह्याची पूजा केली जाते किंवा काय विधी आहे. बऱ्याच लोकांना ह्या विधी किंवा काय प्रोसेस आहेत माहिती नाही आहे. जर तुमच्या घरी मोठी लोकं आहेत तर त्यांना ही प्रोसेस माहिती आहे. पण जर तुमच्या घरी पहिलंच लग्न असेल आणि जुनी लोकं कोणी घरी नाही आहेत तर तुम्हाला ह्या पद्धती माहिती नसतील. हळद आल्यानंतर सगळ्या महिलांना तिथे हळदी कुंकू लावलं जातं आणि 5 महिला मॅन्डेटरी असतात. तर प्रत्येकाला तिथे हळदी कुंकू लावलं जातं. हळद काय थोडी होती का दळायचं वर गाडी होती थोडीशी झोपली मग हा ना चला हळदी कुंकू लावून झाल्यानंतर नवरदेवाकडून जी हळद आली आहे ती ओपन केली जाते. ती हळद येताना नारळामध्ये आणली जाते आणि बाजूने त्याला दोऱ्याने गुंडाळलेलं असतं आणि हे ओपन करताना 5 महिला त्याला हात लावतात आणि 5 महिला मिळून ती हळद ओपन करतात. तर तुम्ही पाहू शकता ओली हळद याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये 1 रुपयाचा कॉईन पण आहे. 1 रुपयाचा कॉईन हळदीमध्ये असतो. कॉईन ठेवावाच लागतो. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये ओटीचं सामान पण त्यांनी दिलेलं आहे. आपण आता ते जे ओटीचं सामान आहे त्याच्यामध्ये काय काय आहे या पिशवीमध्ये आता आपण पाहणार आहोत. तर गाईज नवरदेवाकडून जेव्हा हळद येते त्या हळदीबरोबरच नवरीला बिछवे, जोडव्या आणि 5 मणी हे देण्यात येतात, जे नवरीने हळदीच्या दिवशी घालायचे असतात आणि कार्यालयात येताना घालायचं असतं. आणि शेवटी आत्याची साडी देऊन ओटी भरली जाते.